तर आज आपण आहोत लोणावळ्यामध्ये. तर लोणावळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपल्यासोबत आज सचिन नायर सर आहेत. लोणावळ्यामध्ये त्यांनी आपल्या पक्षामार्फत नगराध्यक्ष पद तसेच काही नगरसेवक पदांची यादी जाहीर केलेली आहे. तर आपण थेट त्यांचे संवाद साधून आपण त्यांनाच विचारूयात. सर नमस्कार. नमस्कार सर. सर काय सांगाल की आज आपण एवढ्या तातडीने लोणावळ्यात आला आहात आणि आपण आज आपल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण नगराध्यक्ष पद आणि मी आज नगरसेवक पद जाहीर केलं. मी आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा निरोप घेऊन या सर्व शिवसैनिकांना उमेदवारांना ची यादी जाहीर करत असताना शुभेच्छा देण्यासाठी आलो. खर तर ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी अशी ती पहिल्याचा एक प्रस्ताव होता. नंतर स्थानिक विकास आघाडी म्हणून लढावी असाही प्रस्ताव होता. आता महायुतीमध्ये जसे दोन भाग झालेले तसं महाविकास आघाडीमधून पण आमची तयारी असताना मला माहित नाही की इकडेच काँग्रेस पक्ष राज्याच्या काँग्रेस पक्षापेक्षा वेगळं आहे का, पण स्थानिकांनी काय वेगळी भूमिका घेतली, काय त्यांची तडजोड झाली नाही झाली मी त्याच्यात जात नाही. कारण त्यातले अनेक लोक माझेही सहकारी आहेत, आम्ही एकमेकांबरोबर काम करणारी लोक आहोत, पण दुर्दैवाने ती झाली नाही आणि म्हणून आम्ही स्वबळावरती जास्तीत जास्त सीट्स लढवण्याचा आमचा मानस आहे. आणि त्याचा एक भाग म्हणूनच आज राजेंद्र दिवेकर म्हणून एक प्राध्यापक असलेल्या व्यक्तिमत्वाचा आम्ही नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलेला आहे किंवा जाहीर केलेले आहेत. आणि मग आज माणिक मराठेजी असतील, इतर सर्व आमचे जे प्रमुख प्रमुख नगरसेवक किंवा नगरसेविकांचे जे वॉर्ड आहे त्यामध्ये जिद्दीने आणि जोराने भावींच्या सहकार्याने त्यांची मुलगी सना ही देखील चौधरी उभे राहत आहेत. त्या सर्वांच्या मदतीने एक पर्याय आम्ही लोणावळ्याकरांना देण्याचं काम करतोय. आणि हे करत असताना आम्ही अशी भूमिका घेतली की या अगोदर लोकप्रतिनिधी किती कामं केली, किती उद्घाटनं झाली, त्याची किती कामं झालेली आहेत आणि म्हणून जे मतं मागायला येत आहेत त्यांना किती नैतिक अधिकार आहे. आम्ही ज्यावेळी पर्यटन मंत्री असताना आदरणीय आदित्यजींनी इकडे विकास निधी दिली होती, अनेक विकास कामाला चालना देण्याचं काम केलं होतं, अनेक किल्ले आणि गड किल्ले या आजूबाजूच्या परिसराला पण देखील निधी देण्याची भूमिका घेतली. एवढंच नाही तर एकविराला पण देखील आपल्याला माहित आहे की त्यावेळी तो प्रस्ताव आम्ही शासनामध्ये असताना तो गेला. अर्थात आता तिकडे तो प्रस्तावचा कामाला सुरुवात झालेली आहे. हे सर्व गोष्टी असताना पर्याय हे आम्ही देऊ शकतो आणि स्वतः आदित्य ठाकरेजी लोणावळ्याला एका अर्थाने दत्तक हा शब्द वापरणं योग्य होणार नाही, स्वतःहून लक्ष घालून या शहराच्या विकास नगराध्यक्ष पद आमचं जर निवडून आलं, आमचे नगरसेवक आले तर ते करतील. आणि व्यक्तिशः माझ्या आणि मिलिंद नार्वेकरजी हे दोन्ही आमदारांची विकास निधी जास्तीत जास्त या लोणावळ्याकरांसाठी आम्ही सेवेसाठी आम्ही ठेवू. आपल्या पक्षामार्फत आपण किती नगरसेवक जाहीर केले? आता आम्ही 6 नगरसेवक केलेले आहेत. अजून इच्छुक जे आहेत ते 2 दिवस आहेत, त्याच्यामध्ये यादी वाढते. काही ठिकाणी दोन आहेत, 3 आहेत. या सर्वांशी चर्चा करून घेऊन अंतिम निर्णय आज उद्यामध्ये घेऊन जास्तीत जास्त देण्याचा आमचा मानस आहे. सर आता काही 2 दिवस राहिलेले आहे. 2 दिवसांमध्ये आपण दुसरी यादी कधी जाहीर करणार? उद्याच करावी लागेल. आजच सर्वांबरोबर चर्चा झाली, अनौपचारिक झाली. आज रात्रीपर्यंत चर्चा होईल आणि उद्या जाहीर करावीच लागेल, कारण शेवटी परवापर्यंत 3 वाजेपर्यंतच वेळ आहे. अच्छा सर, मला एक सांगा की आज सर्व काही जे आता प्रत्येक जण आपल्याला स्वबळावरती लढतो. प्रत्येक जण आपापला उमेदवार म्हणा, नगराध्यक्ष म्हणा किंवा नगरसेवक म्हणा, सगळे देतात ते. तर लोणावळ्यामध्ये अशी संभाव्य स्थिती दिसत नाहीये की बाबा इतर जे मित्रपक्ष आहेत ते सोबत येताना दिसत नाहीये. ते येत नाहीये, पण काही छुपी युती पण आहे ना. अच्छा, म्हणजे महाविकास आघाडी आतमध्ये काम करणार असं झालेलं ना, म्हणजे काही छुपी युती पण देखील काही लोकांनी केलेली आहे आणि लोकांना ते लक्षात येईलच काय. कारण कसं आहे, एका बाजूला राज्यामध्ये वोट चोरीचा नारा घेऊन ज्यावेळी राहुल गांधी लढतायत आणि त्यांचे सैनिक इकडे तडजोड करतायत, असं चित्र झालं तर काय होणार. तशीच परिस्थिती आमच्या बाबतीत पण करायचा प्रयत्न केला. आम्ही तिकडे संघर्ष लढतोय आणि करतोय आणि इकडे आम्ही राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टीवर छुपा काय करायचं. तर आमची अशी भूमिका नाहीये, म्हणून आम्ही ताटर भूमिका घेऊन लोकांच्या समोर पर्याय म्हणून घेऊन जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला. सर, आपण सना चौधरी यांचं नाव घेतलंय, तर तालुक्यातले विद्यमान आमदार यांनी सना चौधरी ह्या उभ्या असल्या कारणाने त्यांनी उमेदवार तिथे जाहीर केलेला द्या ना, त्यांनी आमची ती विनंती आहे, का नाही देत आहेत. कारण ते असं सांगतात की
चौधरी जे कुटुंब आहे त्यांचं राजकीय क्षेत्रातलं हे मग चांगली पाहता गोष्ट आहे. त्यांनी तो उमेदवार नाकारला. मग चांगली गोष्ट आहे. जसं आज आम्ही आदरणीय सुप्रियाताई ज्यावेळी राष्ट्रवादीतून लढल्या होत्या, बाळासाहेबांनी हा विचार केला की बाबा एका कुटुंबातला चांगल्या जर व्यक्ती येत असेल तर माझी मुलगीसारखी मी तिला उमेदवारीचा विरोध केला, म्हणजे सांगितलं आम्ही उमेदवार देणार नाही. तशीच भूमिका जर आमदारांनी घेतली असेल तर स्वागतार्ह आहे. आम्ही काही त्याच्याबद्दल काही हे म्हणत नाही. पण आमदारांकडनं पण प्रस्ताव होता, स्वतः भाभींबरोबर ते बोलले, आमच्या लोकांबरोबर पण बोलले. पण शेवटी आम्ही असा निर्णय घेतला की आमचे नेते तिकडे लढतायत, संघर्ष चालू आहे. एका बाजूला विरोधी पक्ष नेते आमचेच त्यांच्या नेत्यांवरती जे जमिनीचे घोटाळे चाललेले आहेत, बाकीचे चाललेले आहेत, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करतात आणि इकडे आम्ही गळ्यात गळ्यात हात घालून घेऊन फिरायचं का, अशी भूमिका आहे. अर्थात तेही आमचे सहकारी राहिलेले आहेत. इकडे काही शत्रुत्वाचा किंवा वेगळीच भूमिका नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की पर्याय काहीतरी लोणावळेकरांना मिळालं पाहिजे ना. आणि लोणावळेकर निवडून एकाला देत आहेत, जात आहेत माणूस तिकडे तिसऱ्याकडे, असं जे चित्र होतं ते होता कामा नये. म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या शहराला एक पर्याय म्हणून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तर आज आपण पाहिलं की सरांनी जी भूमिका लोणावळ्याकरांसाठी स्पष्ट केलेली आहे, तर यातूनच एकच दिसतंय की आज शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष हा नव्याने पुन्हा एकदा उभारी घेऊन आपल्या नवीन वाटचालीस लोणावळ्यामध्ये पुन्हा एकदा सुरुवात करतोय. मावळ परिसरासाठी मनोज मोरे, धन्यवाद.